नमस्कार, निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी ऊस न वापरता ऊसाचा रस किंवा ज्यूस कसा बनवायचा ते अगदी सोप्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेत आणि कमी साहित्याचा वापर करून कोणत्याही मशनीचा वापर न करता स्वादिष्ट ऊसाचा रस तयार करणार आहोत। अगदी सोपा हा ऊसाचा रस तयार करता येतो। हा रस उन्हाळ्यात खूपच रिफ्रेशिंग आहे आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे। तर मग घरीच बनवा, अगदी आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करा। तर नक्की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमचा देखील मस्त असा ऊसाचा रस घरीच तयार होईल। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। तर या रेसिपी करता आपल्याला 2 ते 3च वस्तू लागणार आहे। अतिशय स्वादिष्ट हा ऊसाचा रस अगदी झटपट तयार होतो। तर त्याकरता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेणार आहे। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक गूळ किसून घालायचा आहे। 1 वाटी जर तुम्ही गूळ घेतला तर त्यामध्ये 4 ग्लास बनतील। तर 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 पुदिन्याची पानं घालायची आहेत। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आणि यामध्ये मी थोडंसं काळं मीठ देखील घातलेलं आहे, यामुळे खूपच छान टेस्ट लागते। आता यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा लिंबू पिळून घालायचा आहे, याचा रस घालायचा आहे। याच्या बिया काढून घ्यायच्या आणि फक्त रस यामध्ये घालायचा आहे। तर एक लिंबू पिळून मी यामध्ये घातलेला आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला जे बर्फाचे क्यूब्स असतात ते घालायचे आहेत। ते घातल्यामुळे खूपच छान असा थंडगार आपला रस तयार होतो। तर इथे मी 5 ते 6 क्यूब्स यामध्ये घातलेले आहे। आता हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं। इथे मिक्सरला मी मस्त फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान असं आपलं हे रसाचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थंडगार पाणी ओतायचं आहे। इथे मी 1 वाटी गूळ घातलेला आहे, त्यामध्ये 3 ते 4 ग्लास होतात। तर मी ते 3 ते 4 ग्लास थंड पाणी ओतून घेतलेलं आहे आणि परत आपल्याला हे थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व व्यवस्थित असं मिक्स होईल। तर तुम्ही बघू शकता अगदी ऊसाचा रस असतो त्याचप्रमाणे हे दिसत आहे। टेस्ट देखील त्याची खूप छान अशी लागते। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसं झालं आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। गूळ हा ऊसाच्या रसापासूनच बनलेला असतो, त्यामुळे गुळाची टेस्ट या रसामध्ये अगदी ऊसाच्या रसासारखीच लागते। खूपच छान याची टेस्ट लागते। अगदी झटपट काही थंड प्यावंसं वाटलं तर तुम्ही अगदी झटपट बनवू शकता। 2 मिनिटात बनणारा हे रस खूपच स्वादिष्ट लागते आणि हेल्दी देखील आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि कधी पाहुणे आले तर झटपट तुम्ही बनवून द्या, कुणालाही विश्वास पटणार नाही की आपण हा घरीच ऊसाचा रस तयार केलेला आहे। तर कसा वाटला हा तुम्हाला झटपट बनणारा ऊसाचा रस, हे नक्की कमेंटद्वारे कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।